कोणी सिलेक्ट केली ही अंगठी? पण मला एक कळत नाहीये, अंगठी घेताना मुळात माझ्या बोटाचं माप का नाही घेतलं? किती दुखलं मला आता माहितीये. सॉरी, मी ही अंगठी नाही घेऊ शकत, मला नकोय ही अंगठी. अभिरा, सध्या ही घे अंगठी. मुहूर्त टळायला नको बाळा. अहो इन्स्पेक्टर विक्रांत, तुम्ही काय करताय? हा, ते तिकडे एजे आणि श्वेताचा साखरपुडा पण झाला, आता लग्न होईल. अहो माझ्या लीलाचं लग्न होणार आहे की नाही? हे बघा, मी जे बोलतो ते मी करून दाखवतो. उगाचच माझ्यावर डाऊट घेऊ नका. अहो पण कधी होणार आहे, कसं होणार आहे? कसं करायचंय, काय करायचंय, कधी करायचंय, हे सगळं इथे फिट आहे. तुम्ही सारखं सारखं तेच 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 बोलायला येऊ नका माझ्याकडे. आणि आणि हे बघा, आपल्याला दोघांना इथे जर कोणी एकत्र बघितलं ना, तर काय प्रॉब्लेम्स होतील ते तुम्हाला वेगळं नको सांगायला. ते बरोबर आहे हो, पण हे बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, तर मी इथून जातो. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. हा, मी हा प्लॅन कॅन्सल करतो. नाही साहेब नको, चिडू नका चिडू नका. आणि मी कधी म्हटलं माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून? पूर्ण विश्वास आहे. पण ते साखरपुडा झाला ना त्यांचा, टेन्शन आलंय मला, एवढंच. झालं तुमचं? मग या आता, या प्लीज. अहो काय आता? अहो मग जा ना, कशाला इथे थांबलाय? जा प्लीज, जा. साहेब या. विक्रांत साहेब, ही जी कालिंदी मोहिते नावाची बाई आहे ना, एक नंबरची स्वार्थी बाई आहे. हे स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. सतत दुसऱ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. जरा जपून राहा. साळुंखे, मला कोणापासूनही जपून राहायची काही गरज नाही. त्या अशा माणसांकडून काम कसं काढून घ्यायचं ना, हे चांगलंच ठाऊक आहे मला. एनिवे, तुम्ही जा इथून. नाही, आपल्या दोघांना एकत्र बघितल्यावर वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे. या. हा, बरं वाटलं. तू थकली असेल ना गलीला, सकाळपासून खूप कामं केली आहेस तू. नाही आजी, कुठे काही धावपळ, काही नाही दबली. नाही कसं, सकाळपासून मला तुझी खूप मदत झाली लीला. तुझ्याकडे पाहिलं ना की मला असं वाटतं देवानं मला एक निदान गोंडस लाघवी सून द्यायला हवी होती. चला, नाही सून नाही तर नाही, पण एक निदान नात तरी द्यायला हवी होती तुझ्यासाठी. आजी असं काय म्हणताय?
मी नातच आहे ना तुमची. हो ग बाई, मी तुझी आजीच आहे. समोरच्याला किती लवकर आपलंसं करून घेतेस ग तू. काय मग, भूक लागली आहे की नाही? हं? जेवून घे, जेवायची वेळ झाली. लवकर जाऊन जेवून घे, थकली आहेस तू. हे बघ, आतमध्ये माहिती आहे ना तुला, पुढे गेल्यानंतर लेफ्टला जायचंय. हा, मी पण जरा पाहुण्यांना बघून घे. ते जरा आजी मी सावकाश. हा. आलेच. हा, हो तू जेवून घे. अगदी हो. झालं नाटक करून? काय ताई, तू अख्ख्या जगाला फसवू शकतेस पण तू मला नाही फसवू शकत. मला माहितीये तुला या लग्नाला अजिबात यायचं नव्हतं, आईमुळे तू इकडे आलीस. पण ताई, आपण या लग्नात पाहुणे म्हणून आलोय. त्याच्यामुळे ते एजंटच्या घरच्यांशी इतकं चांगलं बोलायची, त्यांच्या लग्नातली कामं करायची काहीही गरज नाहीये. तू माझ्याबरोबर आणि बाबांबरोबर पण राहूच शकतेस ताई. त्या आजी तुझ्याशी इतकं चांगलं, इतकं प्रेमाने बोलतात, तुला त्याचा त्रास नाही होत का? कसला त्रास रे हो? अगं, उलट मला ना बरं वाटतं की माझ्यामुळे निदान त्यांचा मूड तरी चांगला होतो. बरं, तू मला एक सांग, माझं लग्न मोडलं, तेव्हा माझं लग्न मोडल्यामुळे कदाचित भविष्यात कधीतरी तुझंही लग्न मोडू शकतं या विचाराने मावशी किती अस्वस्थ झाली होती. हा, अगं आजींनी तर इतकी वर्ष त्यांच्या मुलाला किती दुःखात बघितलंय, त्याच्या पहिल्या बायकोच्या आठवणीत झुकताना बघितलंय. मला सांग, त्यांना किती वाईट वाटत असेल. आणि आता कुठे सगळं ठीक होतं असं वाटत असताना माझं आणि एजेंटचं लग्नही मोडलं. मग पुन्हा एकदा एजे आणि श्वेताचं लग्न होतंय हे एक्सेप्ट करणं किती कठीण गेलं असणार आहे आजींना. आणि आता ह्या सगळ्यात जर मी सुद्धा त्यांना टाळलं तर खूप वाईट वाटेल ग त्यांना. अगं ताई, ही लोक तुझी कोणीच लागत नाहीत. जी लोक तुझी कोणीच लागत नाहीत त्यांच्यासाठी एवढा विचार का करतेयस? हे बघ रे, जर आपण कोणाच्या तरी शुभ कार्याला गेलो तर मग आपण पण त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला नको का? मला सांग, असं आपण जर चेहरा पाडून बसलो तर बाकीच्यांचा पण मूड ऑफ होईल. आणि बरं, बाकीच्यांचं जाऊ दे, पण आजींनी किती प्रेमाने आपल्याला आमंत्रण दिलं होतं. मग त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा. तू नको का हे सगळं मनात आणूस? कसं का जमतं ताई तुला असं सगळ्यांना समजून घ्यायला? ताई, मला तुला काहीतरी विचारायचंय. आता काय? ये बस. अगं बस ना. बोल. ताई, एजंटचं दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न होतंय, ह्याचं तुला अजिबात वाईट वाटत नाही का ग? नाही का? म्हणजे ताई बघ ना, गेले कित्येक दिवस ह्या ना त्या कारणाने तुम्ही एकमेकांना भेटत होतात. या सगळ्यांमध्ये तुमच्यात काहीतरी तरी आठवणी तयार झाल्या असतील ना? तुला त्या सगळ्याचं पण काही वाटत नाहीये? आज जर एजे आणि तुझं लग्न झालं असतं तर जे कौतुक श्वेताचं होतंय ते तुझं झालं असतं. तुला ह्या विचाराने पण काहीच वाटत नाहीये? अजिबात नाही रे. अगं म्हणजे मुळात एजेंटशी लग्न करायची किंवा त्यांच्या 3 सुनांची सासू व्हायची माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे आता श्वेताचं कौतुक होतंय हे बघून मला वाईट का वाटेल? आणि तुला असले काय प्रश्न पडतात ग? काही विचार करत असतेस. बरं जाऊ दे, तुला भूक लागली असेल ना, एक काम कर, मावशी आईला बोलव आणि जेवायला जा. अगं मगाशी मावशी एकटीच कुठेतरी फिरत होती. जा बघ ती कुठे गेली. बोलवते. तुला पण भूक लागली असेल ना, लवकर येते. त्या दिवशी एजे जर वेळेत आले नसते तर तुझ्या बहिणीचा जीव वाचला नसता. मला मदत कराल ना? मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन.
मला रडायला काय येतंय? रेऊ म्हणाली तसं खरंच एजेंचं लग्न श्वेताबरोबर होतं याचं वाईट वाटतंय का मला? नाही नाही, असं काही नाहीये. मला काय वाईट वाटले? लीला, तुम्ही इथे काय करताय? उद्या लग्न आहे ना तुमचं. तुम्ही लवकर जेवा आणि झोपा. गुड नाईट. हा थांब लीला, एक मिनिट. मला तुला थँक्यू म्हणायचं. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. मग म्हण. गो अहेड. थँक्यू. पण थँक्यू कशासाठी? साखरपुड्याच्या वेळी श्वेताच्या हातून अंतराची अंगठी पडली आणि तू एवढ्या काळजीपूर्वक तिला उचलली. सगळ्यांना वाटलं की ती फक्त एक अंगठी आहे, पण माझ्यासाठी ती अंगठी. एनिवे, जाऊ दे, फॉरगेट इट. थँक्यू. मला माहितीये ती अंगठी तुमच्यासाठी किती महत्वाची. म्हणजे ती अंगठीच नाही तर अंतराताईंची प्रत्येक आठवण तुमच्यासाठी किती महत्वाची. मला माहितीये तुम्ही त्यांच्या सगळ्या आठवणी अगदी जीवापाड जपता. जवळचा माणूस जाणं काय असतं हे मी अगदी लहानपणीच अनुभवले. मी अगदी लहान असतानाच माझी आई गेली. मी तिला कधी बघितलंही नाही. माझ्याकडे तिची एकही आठवण नाही. मी तिला फक्त फोटोतच बघितलंय, पण तरी सुद्धा मला तिची खूप आठवण येते. सतत माझ्या बरोबर आहे. माझी प्रत्येक गोष्ट तिला कळते. तुम्ही तर अंतराताईंसोबत इतकी वर्ष संसार केलाय. तुमचा जीव त्यांच्या आठवणीत अडकलेला असणार हे मी समजूच शकते. आणि मुळात आठवणींची किंमत थोडीच करता येते. आणि तसेही त्या अंगठीची किंमत माझ्यापेक्षा जास्त चांगली कोणाला कळणार? किती टॉर्चर सहन करायला लागलं होतं मला त्याच्यासाठी. तुला आठवतंय सगळं? मला तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो. एनिवे, टेक केअर. एजे तू काय म्हणालीस? एजे पण तू तर मला कुठल्या तरी वेगळ्या नावाने हाक मारायचीस. कारण तेव्हा मला तुम्ही खूप खडूस आणि परके वाटायचं. पण आता मला असं वाटतंय की एकमेकांची भांडता भांडता आपण एकमेकांना ओळखायला लागलो. आणि ही ओळख काही अशी वरवरची नाहीये, तर एकमेकांचे चांगले वाईट गुण, एकमेकांचे मुद्दे कळायला लागलेत आपल्याला. म्हणजे जे तसं आपल्यात काही नातं नाहीये, आपल्यात मैत्री नाही, पण तरी सुद्धा एक आपलेपण आहे. आपण कधीच असे आपण होऊन किंवा आनंदाने भेटलो नाही, कारण नियतीनेच आपली भेट घडवली. पण असं जबरदस्तीने भेटून का होईना, पण मला असं वाटतं आपल्यात काहीतरी नातं निर्माण झालं. आणि ह्या नात्यासाठीच मी तुम्हाला आजपासनं एजे म्हणेन. थँक्यू एजे. थँक्यू का? आजवर तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्या सगळ्यासाठी. मेहंदीच्या दिवशी खरं तर मीच पळून गेले होते, पण तुम्ही ते कोणालाच सांगितलं नाही. जर तुम्ही खरं सगळ्यांना सांगितलं असतं तर माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप नाचक्की झाली असती. म्हणजे बघा ना,
मी माझा शब्द मोडला, मी आपलं नातं तोडलं, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या घरच्यांचा विचार केला. हा म्हणजे तेव्हा तुम्ही मला खूप ऐकवलं होतं, तो भाग सोडा, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या घरच्यांना मिळू नये ह्याची काळजी घेतली. ह्या सगळ्यासाठी खरंच थँक्यू विजय. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. काळजी घे. मला तर एक गोष्ट कळतच नाहीये. आधी लीलाला बघितल्यावर एजंटची किती चिडचिड व्हायची. आणि आता तर ते एकदम जुने मित्रमैत्रीण असल्यासारखे गप्पा मारायला लागले. तेच ना. पण एजंटनी मैत्री श्वेताशी करायला हवी ना, लीलाशी का करताय? हा सगळा मला त्या लीलाच्या आईचाच प्लॅन वाटतोय. म्हणजे ती लीलाची आई इथे एजे आणि श्वेताचं लग्न मोडायला आली. मग कशावरून एजे आणि लीलाची जवळी हा तिच्या प्लॅनचाच भाग नसेल? मला तर ना वहिनी कळतच नाहीये. इतका स्ट्रेस येतोय ना. म्हणजे हे लग्न आहे की कुठली सस्पेन्स थ्रिलर मूवी? एजंटचं लग्न नक्की कोणाशी होणार आहे? लीलाशी की श्वेताशी? मला तर आता खरंच भीती वाटायला लागली. उद्या जर खरंच एजे आणि लीलाचं लग्न झालं तर? नाही, काही झालं तरी मी तसं होऊ देणार नाही. करू देत. त्या लीलाच्या आईला जितके प्लॅन करायचे ते करू देत. पण लग्नाच्या वेळी लीला मांडवातच नसेल तर तिचे सगळे प्लॅन्स फेल आहेत. मी असं काहीतरी करेन की लग्नाच्या वेळी लीला मांडवातच नसेल. तुम्ही नक्की काय करणार आहात? मला कळलंय. वहिनी, तुम्ही मेहंदीच्या दिवशी जसं तिला पळायला लावलं होतं तसंच करणार आहात ना? अजिबात नाही. त्यावेळी त्या लीलावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली होती. तशी चूक मी पुन्हा करणार नाही. यावेळी माझा प्लॅन वेगळा आहे आणि हा प्लॅन कधीच फेल होणार नाही. बोलता बोलता पूजेची सगळी तयारी झाली सुद्धा. फक्त आजी एकदा जरा तुम्ही परत चेक करून घ्या, नाहीतर माझ्याकडनं काहीतरी वेंधळेपणा झालेला असायचा. अगं सगळं बरोबर आहे आणि काही वेंधळेपणा वगैरे झालेला नाहीये. पण आजी, हे बघा मी काय म्हणतेय, तरी सुद्धा ना तुम्ही एकदा सगळं चेक करून घ्या, नाहीतर मला उगाच नंतर टेन्शन येत राहील. तू सगळं व्यवस्थितच केलं असणार, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तू देखील ना स्वतःवर जरा विश्वास ठेवायला शिक की माझ्याकडनं कधीच कोणतीच चूक होणार नाही. बघ कसं मग छान होत आहे. ते झालंय की नाही छान सगळं? आजी तुम्ही ना अगदी माझ्या रेऊ सारख्या आहात. कोण? रेऊ म्हणजे माझी धाकटी बहीण. अच्छा अच्छा अच्छा. ती पण ना अशीच आहे, मला सगळ्या बाबतीत कायम सपोर्ट करते. वा वा वा, मस्त. वहिनी, आपण इथे लीलाला घालवून द्यायचं प्लॅनिंग करतोय आणि इथे बघा यांचं काय चाललं ना. एजंटच्या हळदीच्या वेळेस पण तोंड लपून आली होती आणि एजंट कडूनच हळद लावून घेतली. आता पण आजींशी गोड गोड बोलते. मला ना कळतच नाहीये हिचा नक्की काय प्लॅन आहे. तिचा नाही, माझा प्लॅन सेट आहे. काही झालं तरी या आगाऊ मुलीला मी एजंटचं लग्न अटेंड करू देणार नाहीये. काही वेळातच इथून गायब होणार आहे.